बातमी पुण्यातनं पुणे शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। गेल्या 2 दिवसापासून अवकाळीनं हजेरी लावलेली असतानाच आता पुणे शहर आणि जिल्ह्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहर आणि उपनगर परिसरात आज जोरदार पाऊस होईल असा एक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता आणि आता आपण ही दृश्य पाहतोय की पुणे शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते। खरं तर दुपारी अचानकपणे ढग दाटून आले, अगदी पाऊस सुरू होण्याच्या अगोदर अंधार पडलाय की काय अशी एक परिस्थिती दिसून येत होती आणि अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे पुणेकरांची मात्र तारांबर उडायचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या पावसामध्ये विजा पडण्याची देखील शक्यता मोठी असते असं देखील हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, झाडाखाली उभं राहू नये अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की वारे देखील ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वाहत आहेत, तर मोठ्या प्रमाणात हा पाऊस आता आपण पडत असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साठल्याचं चित्र आपल्याला आता पाहायला मिळतंय। खरं तर असाच पाऊस जो आहे तो पुढील काही तास चालू राहणार असल्याची एक शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकं जी आहे ती कापणी सुरू आहे आणि या पिकांचं देखील नुकसान होणार आहे। त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर एक मोठं संकट आलेलं आहे। शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तर ग्रामीण भागात देखील पाऊस पडत असल्याची सध्या माहिती मिळते। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येतंय आणि घरातून बाहेर पडताना रेनकोट असेल, छत्री असेल अशा वस्तूंचा उपयोग करावा असं देखील सध्या सांगितलं जात आहे। आता आपण पाहतोय की गेल्या अर्धा तासापासून जोरदार हा पाऊस बरसतोय आणि पुढील काही तास जो आहे तो हा पाऊस असाच प्रकारे पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहून सावधगिरीने घरातून बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घेऊनच बाहेर पडावं अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।